धनप्राप्तीसाठी तुम्ही माता लक्ष्मीची उपासना करता। माता लक्ष्मी, पैसा हा चंचल आहे, आज आहे तर उद्या नाही। मग माता लक्ष्मी म्हणजे पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहावा, पैशाला पैसा लागावा, चार पैसे टिकावेत, नवनवीन संधी निर्माण व्हाव्यात धनप्राप्तीच्या, यासाठी भगवान विष्णूंची सेवा करायला सुरुवात करा। कारण जिथे भगवान विष्णूंचा वास असतो ती जागा सोडून माता लक्ष्मी कधीही जात नाही। म्हणून दररोज शक्य झालं तर रोज तुमच्या देवघरामध्ये जी बाळकृष्णांची मूर्ती आहे त्यांना तुळशीपत्र अर्पण करा, ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून। त्यानंतर सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाइम शक्य नसेल तर दोन्हीपैकी एक वेळा विष्णू सहस्त्रनामचा देवासमोर दिवा लावून आवर्जून पाठ करा। विष्णू सहस्त्रनाम अवघड वाटत असेल तर व्यंकटेश स्तोत्र 3 वेळा म्हणा। संस्कृत म्हटलं तरी चालेल, मराठी म्हटलं तरी चालेल। विष्णूंच्या सोबत माता लक्ष्मी आपोआप तुमच्या घरात येईल आणि स्थिर सुद्धा राहील।